ओके, सो ॲलिमेंट्री कॅनॉलमध्ये फर्स्ट माउथ जो आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. माउथ इज ट्रान्सवर्स स्लीट लाइक anterior opening of alimentary canal. ओके, सो आपला ॲलिमेंट्री कॅनल जो आहे त्याचं फर्स्ट अँटेरियर ओपनिंग जे आहे त्याला आपण माउथ म्हणतोय. आणि हे जे माउथ आहे हा ट्रान्सवर्स आडवा खाचेसारखा स्लीट लाईक हे ओपनिंग प्रेझेंट आहे आणि या ओपनिंगला आपण माउथ म्हणतो. नेक्स्ट हा जो माउथ आहे तो कशामध्ये ओपन होणार आहे. माउथ लीड्स टू बकल कॅव्हिटी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओरल कॅव्हिटी. सो माउथ जो आहे तो नेक्स्ट कोणत्या ऑर्गनमध्ये ओपन होणार आहे. ओरल कॅव्हिटीमध्ये ओपन होणार आहे आणि या ओपनिंगमधून आपण फूड मटेरियल बॉडीच्या आत घेणार आहोत. समजलं सगळ्यांना. सो माउथबद्दल तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट माउथ इज अँटेरियर ओपनिंग ऑफ ॲलिमेंट्री कॅनल अँड इट इज ट्रान्सवर्स स्लीट लाईक आडवं खाचेसारखं हे ओपनिंग आहे. आणि हा माउथ नंतर कशामध्ये ओपन होणार आहे. बकल कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये हा ओपन होणार आहे. हे समजलं. येस. नेक्स्ट इज बकल कॅव्हिटी सेकंड पार्ट. ओके, सो बकल कॅव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. बकल कॅव्हिटी जी आहे या कॅव्हिटीमध्ये मेन 2 इम्पॉर्टंट ऑर्गन इन्क्लूड होतात. सो बकल कॅव्हिटी कन्सिस्ट ऑफ टीथ अँड टंग. आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये हे 2 इम्पॉर्टंट ऑर्गन येतात. त्यातला फर्स्ट आहे टीथ आणि सेकंड आहे टंग. सो दोन्ही ऑर्गन इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये मॅक्झिमम इम्पॉर्टंट टीथ. या टीथवरती नीटला या आधी बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो टीथ हा जो पॉईंट आहे सगळ्यांनी व्यवस्थित याच्यामध्ये लर्न करायचा आहे. सो फर्स्ट इज टीथ. ओके, सो टीथमध्ये आपण काय काय सांगू शकतो बघा. आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये किती टीथ प्रेझेंट असतात. सो देर आर 32 टीथ इन आर बकल कॅव्हिटी. हे जे टीथ आहेत ते आपले जॉ जो आहे त्या जॉला सुपरफिशियली अटॅच झालेले नाही आहेत. तर जॉजमध्ये सॉकेट्स आहेत. त्या सॉकेटमध्ये हे टीथ एम्बेड झालेले आहेत. ओके, सो दिस टीथ आर एम्बेडेड. कन्सेप्ट आहे थेकोडोंट. टीथ आर एम्बेडेड in sockets of jaw bone. सो आपला जो जॉ बोन आहे याच्यामध्ये सॉकेट्स आहेत. ओके, आणि त्या सॉकेटमध्ये म्हणजे कॅव्हिटीज आहेत असं समजा. जर हा जॉ बोन असेल तर या जॉ बोनमध्ये असे सॉकेट्स प्रेझेंट आहेत आणि या सॉकेटमध्ये आपले टीथ जे आहेत ते एम्बेड झालेले आहेत. इन शॉर्ट जेवढा पोर्शन आपला टीथचा बाहेरून दिसतोय आपल्याला तितकाच आतमध्ये एम्बेड झालेला आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की टीथ आतमध्ये किती इन्सर्ट झालेले आहेत. आणि ही जी अरेंजमेंट आहे ही जी अटॅचमेंट आहे याला म्हटलं जातं थेकोडोंट. सो ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. आपले टीथ कसे आहेत थेकोडोंट. ते सुपरफिशियली अटॅच नाही आहेत. ते सॉकेट्समध्ये एम्बेड झालेले टीथ्स आहेत. सो यांना थेकोडोंट या अरेंजमेंटला थेकोडोंट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं तर त्यात एक स्टेटमेंट एक्स्ट्रा आहे. हे जे टीथ आहेत हे टीथ जेव्हा ह्या सॉकेटमध्ये अटॅच होत आहेत तेव्हा जॉ बोन आणि टीथ यांच्यामध्ये जो जॉईंट आहे त्या जॉईंटचं नेम दिलेलं आहे. जॉईंटचं नेम काय आहे. येस, टीथ आर जॉईंट विथ जॉईंट नोन ॲज गॉम्फोसिस. गॉम्फोसिस हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला लास्ट लेसनमध्ये पुन्हा येणार आहे. स्केलेटन अँड लोकोमोशन. सो त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या टाईपचे जॉईंट्स स्टडी करणार आहोत. तर गॉम्फोसिस हा एक फिक्स जॉईंट आहे. सो 3 टाईपचे जॉईंट्स आपल्या बॉडीमध्ये असतात. फिक्स जॉईंट, स्लाइटली मुव्हेबल जॉईंट आणि फ्रीली मुव्हेबल जॉईंट. जे जॉईंट फिक्स्ड असतात. जॉईंट म्हणजे अशी प्लेस
ज्या ठिकाणी दोन बोन एकमेकांना अटॅच होतात, जसं की या ठिकाणी जॉईंट आहे, हा बोन आणि हा बोन काय होणार आहे, या प्लेसला अटॅच होणार आहे. आणि ज्या ठिकाणी जॉईंट आहे त्याच ठिकाणी मूवमेंट करता येते, बाकी दुसरीकडे मूवमेंट करता येत नाही. सो जॉईंट हे असं प्लेस आहे ज्या ठिकाणी दोन बोन्स एकमेकांना कनेक्ट होतात. आणि कशाने कनेक्ट होतात सांगा, बोन आणि बोन कनेक्ट करणारा कोणता टिश्यू आहे, लिगामेंट. आणि अजून कोणता असतो, टेंडॉन. टेंडॉन कोणाला आणि कोणाला कनेक्ट करतो, मसल्स आणि बोन्सना. करेक्ट, हे तुम्हाला 9वीत झालेलं आहे. 9वीमध्ये तुम्ही टिश्यू लेसन शिकलेलं आहे, तिथं टेंडॉन आणि लिगामेंट दोन्ही झालेले आहेत. आणि याही वर्षी झालं ना, झाले का, टिश्यूमध्ये पुन्हा टेंडॉन आणि लिगामेंट दोन्ही झालेले आहेत. सगळं लक्षात राहिलं पाहिजे. सो बघा, तर ते जॉईंट 3 टाईपचे आहेत. जे जॉईंट फिक्स जॉईंट असतात त्याच्यामध्ये जे दोन बोन एकमेकांना अटॅच होतात त्यांच्यात अजिबात मूवमेंट अलाउ केली जात नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, फिक्स जॉईंट. सो हा जो आहे टीथ आणि जॉ बोनमध्ये तो कुठल्या प्रकारचा जॉईंट आहे, फिक्स जॉईंट. आणि त्या जॉईंटचं नेम आहे गॉम्फोसिस. प्रत्येक जॉईंटचे वेगवेगळे नेम्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं जो आहे तो बॉल अँड सॉकेट जॉईंट शोल्डरमध्ये, आणि या इथल्या बोनमध्ये जो जॉईंट असतो तो त्या जॉईंटला बॉल अँड सॉकेट जॉईंट असं म्हटलं जातं. एल्बोमध्ये जॉईंट आहे, इथं आपला जो थंब आहे त्याच्या या पोझिशनला मनगटामध्ये जे बोन्स आहेत त्यांच्यामध्ये जॉईंट्स आहेत. हे हातामधले आणि पायामधले सगळे जॉईंट्स फ्रीली मुवेबल आहेत. आणि फिक्स्ड म्हणजे आपल्या स्कलमध्ये जे बोन्स आहेत, स्कलमधले बोन तुम्हाला माहीत नाही आहे डिटेल, जेव्हा शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल. ते बोन एकमेकांमध्ये असे इन्सर्ट झालेले असतात, एकदम फिक्स, त्यांच्यामध्ये अजिबात मूवमेंट होत नाही. तशी आपल्या टीथमध्ये सुद्धा मूवमेंट होत नाही. सो गॉम्फोसिस. त्यानंतर टीथबद्दल नेक्स्ट टर्म तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, थेकोडोंट. नंतर नेक्स्ट आहे डायफायोडोंट. डायफायोडोंट म्हणजे काय, मोस्ट मॅमल receive or can form 2 sets of bone. बरेचसे मॅमल काय करू शकतात, त्यांच्या लाईफमध्ये बोन नाही, टीथ, 2 सेट्स ऑफ टीथ, टीथचे 2 सेट जे आहेत ते तयार करू शकतात. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे बर्थ झाल्यानंतर सुरुवातीला जे टीथ येतात त्यांना काय म्हटलं जातं, पहिला जो सेट आहे त्यांना काय म्हटलं जातं, टेम्पररी टीथ, और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिल्क टीथ, दुधाचे दात, किंवा त्यांनाच काय म्हटलं जातं, येस, डेसिडियस टीथ असं म्हटलं जातं. सो हे पहिले टेम्पररी का, कारण हे लाईफ लॉंग राहणार नाही आहेत, काही दिवसात हे टीथ जे आहेत ते पडतात किंवा जातात. आणि त्यानंतर सेकंड सेट येतो टीथचा, त्या टीथनं म्हटलं जातं परमनंट टीथ. सो आपल्या माउथमध्ये किती सेट आहेत आपल्याला टीथचे, तर 2 सेट आपल्याला मिळणार आहेत. त्यातला पहिला जो सेट आहे त्याला म्हटलं जातं टेम्पररी टीथ किंवा मिल्क टीथ, आणि दुसरा जो आहे त्यांना म्हटलं जातं परमनंट टीथ. सो असे 2 सेट्स आपण तयार करू शकतो. सो या अरेंजमेंटला किंवा या 2 सेट्स मिळत आहेत या गोष्टीला डायफायोडोंट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज टर्म्ड ॲज, किंवा या टाईपचं जे डेंटिशन आहे त्याला डायफायोडोंट असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट थर्ड जी टर्म आहे ते आहे हेटेरोडोंट. हेटेरोडोंट. हेटेरोडोंट म्हणजे काय, येस, इन आवर माउथ देर आर 4 डिफरंट टाईप्स ऑफ टीथ. सगळे टीथ एकसारखे नाही आहेत. तुम्ही जर टीथ ऑब्झर्व केले तरी अगदी ऑब्झर्व करून सुद्धा तुम्हाला समजेल, पुढचे जे 2 दात आहेत ते बायटिंग टाईपचे असतात, म्हणजे तुम्ही फक्त तुकडा तोडू शकता, त्याने फूड मटेरियल जास्त क्रश करता येत नाही. बाजूला इथे आणि इथे जे असतात ते सुळे दात असतात, म्हणजे त्यांचं टोक जे आहे ते खूप टोकदार असतं. आणि पाठीमागचे टीथ जर बघितले तर त्याच्यावरती असे म्हणजे सरफेसवरती असे उंचवटे तुम्हाला बघायला मिळतील, आणि ते टीथ जरा ब्रॉड असतात, आणि वरच्या बाजूला 2-3 टोकं जे आहेत ते त्याच्यावरती प्रेझेंट असतात. सो वेगवेगळ्या टाईपचे टीथ आहेत, सगळे टीथ एकसारखे नाहीत. सो वी हॅव 4 different types of teeth. This is called as heterodont. 4 वेगवेगळ्या प्रकारचे टीथ असणं या कंडिशनला काय म्हटलं जातं, हेटेरोडोंट असं म्हटलं जातं. मग आता कोणते 4 प्रकारचे टीथ आहेत, हां, फर्स्ट इज इन्सिजर्स, नेक्स्ट इज कॅनाइन, नेक्स्ट प्रीमोलार, इथं लिहूयात प्रीमोलार,
आणि लास्ट आहेत येस. यांना शॉर्टमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी याही पद्धतीनं केलं जातं. प्रीमोलार, मोलार, इन्सिजर आणि कॅनाइन या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं जातं. सो आपल्या माउथमध्ये हे 4 डिफरंट टाईपचे टीथ आहेत आणि हे टीथ रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक डेंटल फॉर्म्युला लिहितो. सो नेक्स्ट आपण डेंटल फॉर्म्युला पाहणार आहोत. पण डेंटल फॉर्म्युला पाहण्याआधी हे समजलं का बघा, आपण काय स्टडी करतोय? ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीमध्ये कोणते 2 ऑर्गन आहेत? एक टीथ आणि सेकंड जो आहे तो टंग. सो टीथबद्दल आपण काय काय बघितलं बघा. आपल्याकडे टीथ किती असतात? 32 टीथ. ओके. त्यानंतर ह्या 3 टर्म ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. थेकोडोंट, डायफायोडोंट अँड हेटेरोडोंट. थेकोडोंट मीन्स टीथ आर embedded in sockets of jawbone. Diphyodont means we have or we can form 2 sets of teeth in our life. It is called as diphyodont. And heterodont means we have 4 different types of teeth. This condition is called as heterodont. And which are the types of teeth? Incisors, canine, premolar and molar. समजला? ओके. आता हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय लिहितो? डेंटल फॉर्म्युला. So next is dental formula. So arrangement of teeth. Of teeth can be represented with the help of फॉर्म्युला. टीथचे अरेंजमेंट जे आहे ते आपण फॉर्म्युलाच्या मदतीनं रिप्रेझेंट करू शकतो आणि त्या फॉर्म्युलाला काय म्हटलं जातं? डेंटल फॉर्म्युला. इट इज कॉल्ड ॲज डेंटल फॉर्म्युला. सो अडल्ट डेंटल फॉर्म्युला ह्युमन बिईंगमध्ये अडल्टचा जो डेंटल फॉर्म्युला आहे तो कसा लिहिला जातो? 32 टीथ आहेत ते या पद्धतीनं लिहिले जातात. 2 1 2 3 अपॉन 2 1 2 3. ओके. सो 2 1 2 3 हा सिक्वेन्स कसा आहे बघा. 2 काय आहेत पुढे असणारे? येस, इन्सिजर्स. 2 इन्सिजर्स असतात. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो डेंटल फॉर्म्युला आहे तो हाफ जॉचा आहे. म्हणजे जर तुम्ही अप्पर जॉ घेतला तर अप्पर जॉमध्ये हाफ जॉ इकडचा जो हाफ पार्ट आहे त्यात किती टीथ आहेत तेवढं सांगितलेलं आहे. सो इकडच्या हाफ पार्टमध्ये 2 काय आहेत? इन्सिजर. इथं एकच 16 दात असतो ज्याला आपण कॅनाइन असं म्हणतो. सो 1 इज कॅनाइन. त्यानंतर नेक्स्ट 2 जे आहेत ते प्रीमोलार असतात आणि 3 मोलार. सो या सिक्वेन्सनी ते रिप्रेझेंट केलेलं आहे. फर्स्ट इन्सिजर, नेक्स्ट इज कॅनाइन, प्रीमोलार, मोलार. 2 1 2 3. टोटल किती झाले? 8 झाले. हां, इकडे हाफ जॉमध्ये 8 आणि इकडच्या हाफ जॉमध्ये किती असतील? 8 8 8 किती झाले? 16. अप्पर 16 आणि खालचे 16. टोटल किती होतील? 32. सो 2 1 2 3 हा अडल्टचा डेंटल फॉर्म्युला आहे. हे जर तुम्ही लहान मुलं म्हणजे ज्यांना मिल्क टीथ आलेले असतात, म्हणजे साधारण 3 वर्ष त्याच्या पुढे दुधाचे दात येतात, तर त्यांचा 3 इयर्स ओल्ड चाइल्डचा जर आपण डेंटल फॉर्म्युला लिहायचा झाला तर तो कसा लिहायचा? 3 इयर्स ओल्ड चाइल्ड त्यांचा डेंटल फॉर्म्युला काय आहे? 2 1 0 2 अपॉन 2 1 0 2. अडल्ट डेंटल फॉर्म्युला आणि चाइल्डचा डेंटल फॉर्म्युला याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर बघा, इन्सिजरचा नंबर सेम आहे दोघांमध्ये, कॅनाइनसुद्धा सेम आहेत. फरक कुठे पडला? 0. त्यांच्यामध्ये काय नाही आहेत? प्रीमोलार नाहीत आणि मोलार इकडे किती आहेत? 3. त्याच्याऐवजी इथे किती आहेत? 2. ओके. सो टोटल किती होत आहेत यांचे? 5. हाफ ह्याच्यामध्ये किती झाले? 5. इकडे 5. टोटल झाले 10. वरती 10 आणि खाली टोटल झाले 20. सो 20 टीथ आहेत अडल्टमध्ये, 32. समजलं हे? ओके. सो दिस इज अबाउट दी डेंटल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या अरेंजमेंटवरती आणि फॉर्म्युलावरती क्वेश्चन विचारले जातात. समजला? येस. त्यानंतर नेक्स्ट डेंटिशन ही एक टर्म आहे.
So what is dentition? So see, dentition is study of teeth with respect to number, arrangement and development. ओके, सो टीथचा स्टडी, डेंटिशन म्हणजे काय तर टीथचा स्टडी करणं आणि कुठल्या अँगलनी किंवा काय काय स्टडी केला जातो तर टीथचा नंबर, त्यांची अरेंजमेंट आणि त्यांची डेव्हलपमेंट या सगळ्याचा स्टडी करणं याला काय म्हटलं जातं डेंटिशन. सो डेंटिशन इज दी स्टडी ऑफ टीथ विथ रिस्पेक्ट टू नंबर, अरेंजमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ टीथ. ओके, इट इज कॉल्ड ॲज डेंटिशन. सगळ्यांना डेंटिशन समजला? हा, डेंटिशनची डेफिनेशन NCERTमध्ये दिलेली नाही, मात्र स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सो टीथबद्दल जी काही इन्फॉर्मेशन NCERTत दिलेली आहे ही आपली कंप्लीट झाली. सगळ्यांना कळली का? सो यातल्या सगळ्या टर्म समजल्या, थेकोडोंट, डायफायोडोंट, हेटेरोडोंट आणि डेंटल फॉर्म्युला. नंबर, फॉर्म्युला आणि त्यांची अरेंजमेंट नीट लक्षात घ्यायची. एक्स्ट्रा इथं डेंटिशन सांगितलं. याशिवाय जर तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं तर त्याच्यामध्ये टीथची डायग्राम दिलेली आहे आणि त्याचे काही एक्स्ट्रा पॉईंट सांगितलेले आहेत. सो आपण मेन फोकस आपला NCERTवरतीच आहे, आपण NCERTच लाईन टू लाईन करायचं आहे. पण एखाद दुसरे जर एक्स्ट्रा पॉईंट स्टेट बोर्डमध्ये आहेत, जर इम्पॉर्टंट वाटत आहेत तर ते पॉईंट फक्त आपण इथे कवर करणार आहे. बरोबर? ओके, सो टीथचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. सगळ्यांनी डायग्रॅमॅटिकली जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सो या पद्धतीने टीथचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर आपला जो टीथ आहे या टीथवरती जे आउटरमोस्ट कव्हरिंग आहे आपल्या टीथचं हे, ठीक आहे. फर्स्ट थिंग आपण यांचे नेम बघूया. टीथचे कोणकोणते पार्ट केलेले आहेत बघा. सगळ्यात फर्स्ट जो काही व्हिजिबल पोर्शन आहे वरती दिसणारा त्या पोर्शनला काय म्हणायचं? येस, इट इज कॉल्ड ॲज क्राउन. ओके, आणि जो पोर्शन टीथचा जॉमध्ये इन्सर्ट झालेला आहे, एम्बेड झालेला आहे त्याला काय म्हणायचं? येस, इट इज कॉल्ड ॲज रूट. सो वरती क्राउन आहे, हा रूट, आणि हा जो मिडल पोर्शन आहे जो क्राउन आणि रूट यांना कनेक्ट करतोय याला काय म्हटलं जातं? नेक. सो आपला टीथ जो आहे तो या 3 पार्टमध्ये डिवाइड होतो. फर्स्ट इज क्राउन, सेकंड इज नेक आणि लास्ट इज रूट. ओके, त्यानंतर हे 3 टर्म लक्षात ठेवा. त्यानंतरची नेक्स्ट बघा, आपल्या टीथच्या वरती एक हार्डेस्ट सबस्टन्सचं कव्हरिंग असतं आणि हे जे कव्हरिंग आहे हे कशापासून बनलेलं आहे? कशापासून? येस, इट इज मेड अप ऑफ एनॅमल. एनॅमल हा आपल्या बॉडीमधला हार्डेस्ट सबस्टन्स आहे आणि हा जो हार्डेस्ट सबस्टन्स आहे हा कशापासून बनलेला आहे? करेक्ट, कॅल्शियम फॉस्फेट. येस, कॅल्शियम फॉस्फेट अँड कॅल्शियम कार्बोनेट. ह्या 2 गोष्टींपासून काय तयार झालेलं आहे? एनॅमल. समजलं? सो एनॅमल हे आपल्या टीथवरती असणारं एक हार्डेस्ट कव्हरिंग आहे जे कॅल्शियम फॉस्फेट किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. नेक्स्ट, या एनॅमलच्या खाली टीथचं जे काही स्ट्रक्चर आहे हे, तर हे जे स्ट्रक्चर आहे हे कशापासून बनलेलं आहे? ही जी टीथची बॉडी आहे इट इज मेड अप ऑफ कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज मेड अप ऑफ कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू. हां, आणि त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज डेंटिन. त्याला डेंटिन असं म्हटलं जातं. सो वरचं कव्हरिंग जे आहे त्या कव्हरिंगला काय म्हणतोय आपण? एनॅमल. एनॅमलच्या खालचा हा जो पोर्शन आहे या पोर्शनला काय म्हटलं जातं? डेंटिन. आणि हा जो डेंटिन आहे हा कशापासून बनलेला आहे? कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेला आहे. नेक्स्ट, हा जो कॅल्सिफाईड कनेक्टिव्ह टिश्यू आहे याच्या खाली एक कॅव्हिटी प्रेझेंट आहे. या कॅव्हिटीला काय म्हणायचं? येस, इट इज कॉल्ड ॲज पल्प कॅव्हिटी. याला पल्प कॅव्हिटी असं म्हटलं जातं. हां, मग या पल्प कॅव्हिटीमध्ये काय काय आहे? सो दॅट पल्प कॅव्हिटी इट इज फिल्ड विथ कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू असतात. नेक्स्ट, याच्यामध्ये अजून काय आहे? ब्लड व्हेसल्स आणि नर्व. आपल्या ज्या न्यूरॉन आहेत त्या न्यूरॉनचा सप्लाय आपले दात किडल्यानंतर दुखतात, बरोबर का? वरून जर आपण टीथला हे केलं, हॅमर केलं तर पेन्स नाहीत जाणवत. ओके, कारण जे न्यूरॉन्स आहेत ते इथे खाली कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहेत, आपण इथं हे करतोय.
वरून हॅमर करतोय, ठीक आहे. जर आपले दात किडलेले असतील, जेव्हा ती कीड इथपर्यंत पोहोचेल या न्यूरॉनपर्यंत खाली, तिथून पुढे त्याच्यामध्ये पेन व्हायला सुरुवात होतात, बरोबर का. कारण पेन म्हणजे काय, ते एक सेन्सेशन आहे, ते इम्पल्सेस ब्रेनकडे सेंड केले जातात, तेव्हाच आपल्याला ती वेदना जाणवते. सो इथं नर्व्स प्रेझेंट आहेत पल्प कॅव्हिटीमध्ये, आणि अजून ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत, आणि अजून एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू या गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि ही पल्प कॅव्हिटी जी आहे ही खाली कशामध्ये एक्सटेंड होतीये, रूटमध्ये एक्सटेंड होतीये. आणि पल्प कॅव्हिटी जी रूटमध्ये एक्सटेंड होतीये त्याला काय म्हटलं जातं, रूट कॅनाल. इट इज कॉल्ड ॲज रूट कॅनाल, त्याला रूट कॅनाल असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर एवढ्या टर्म्स तुम्हाला डायग्रॅम बघितली तरी लक्षात आलं पाहिजे, किंवा एवढे लेबल लक्षात राहिले पाहिजेत. तुम्ही जेवढ्या कन्सेप्ट डायग्रॅमॅटिकली लक्षात ठेवणार तेवढं ते शॉर्टमध्ये तुमच्या लक्षात राहतं, ठीक आहे. सो जास्तीत जास्त कन्सेप्ट चार्टच्या फॉर्ममध्ये किंवा डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचे. सो याच्यामध्ये सगळ्यात आउटरमोस्ट कवरिंग इज एनॅमल. इट इज मेड अप ऑफ calcium carbonate and calcium phosphate. Below the enamel there is dentin. Dentin is made up of calcified connective tissue. Below dentin there is cavity which is called as pulp cavity. It is filled with connective tissue, blood vessels and nerve. Next, this pulp cavity extend in the root, okay, and that extension is called as root canal. आणि बाकी टीथचे आपण 3 पार्ट केले, क्राउन, नेक आणि रूट. क्राउन जो आहे तो विजिबल पोर्शन आहे, रूट जॉजमध्ये एम्बेड झालेला पोर्शन आहे, आणि दुसरी गोष्ट नेक जो आहे तो क्राउन आणि रूट या दोघांनाही कनेक्ट करणारा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण, नेक. इथपर्यंत कळलं आहे का. सो टीथबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन इथं कंप्लीट झालेली आहे. सो बघा, फर्स्ट tongue is triangular, muscular, fleshy organ. Situated along the floor of ओरल कॅव्हिटी. नेक्स्ट, टंग जी आहे ती फ्रीली मुवेबल असते. नेक्स्ट, ही जी टंग आहे तिच्या अप्पर सरफेसवरती पॅपिली हे प्रोजेक्शन्स असतात. ओके, बघा पुन्हा एकदा, टंग जो आहे तो कसा ऑर्गन आहे, स्लाइटली ट्रायंग्युलर, मस्क्युलर, मसलपासून बनलेली आपली टंग. त्यानंतर फ्लेशी ऑर्गन आहे, आणि हा जो ऑर्गन आहे हा आपल्या ओरल कॅव्हिटीमधला फ्रीली मुवेबल ऑर्गन आहे, बरोबर का. आपले पूर्ण जर फेशियल बोन बघितले तर बऱ्यापैकी हा जो लोअर जो आहे हा एकटाच मुवेबल आहे, बाकी कुठलाही बोन मूव्ह करत नाही, हलत नाही, ठीक आहे. आणि लोअर जॉ मूव्ह करतो, आणि माउथमध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये टंग हा दुसरा ऑर्गन आहे जो मुवेबल आहे, ठीक आहे. टंग ओरल कॅव्हिटीमध्ये कुठे आहे, आपली सपोज जर ही ओरल कॅव्हिटी असेल, हा वरचा पोर्शन आणि हा खालचा, तर या पोर्शनमध्ये हा जो फ्लोर आहे ह्याला रूप म्हणत असू तर याला काय म्हणणार आपण, फ्लोर. तर या फ्लोरवरती आपली टंग जी आहे ती सिच्युएट झालेली आहे. तर पुढचा पोर्शन फ्रीली मुवेबल आहे, मात्र पाठीमागचा एंड जो आहे तो या माउथ किंवा ओरल कॅव्हिटीच्या फ्लोरला अटॅच झालेला आहे, ठीक आहे. आणि ही जी अटॅचमेंट आहे त्याला काय म्हणायचं, फ्रेन्युलम. ओके, सो टंग इज अटॅच्ड to oral cavity with the help of frenulum. सो फ्रेन्युलम हा वर्ड लक्षात ठेवा. टंग जे आहे ते ओरल कॅव्हिटीला कशाच्या मदतीने अटॅच झालेली आहे, फ्रेन्युलमच्या. नेक्स्ट, पॅपिली हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. आपली टंग जी आहे तिच्या अप्पर सरफेसवरती बघा तुम्ही एकदम स्मूथ नाही आहे, तुम्ही जर अगदी बोट फिरवून जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल त्याच्यावरती काय प्रोजेक्शन आहेत स्मॉल. तर ते जे प्रोजेक्शन आहेत त्या प्रोजेक्शनला काय म्हटलं जातं, पॅपिली. ओके, अँड सम पॅपिली हॅव टेस्ट बड
काही पॅपिलिनवरती काय प्रेझेंट असतात, टेस्ट बड प्रेझेंट असतात. आता ह्या ज्या टेस्ट बड आहेत, जेव्हा तुम्ही फूड मटेरियल क्रश करता, बारीक करता, तेव्हा त्यातले जे केमिकल्स रिलीज होतात, स्मॉल मॉलिक्यूल जे रिलीज होतात, ते मॉलिक्यूल त्या टेस्ट बडना जाऊन अटॅच होतात. आणि जेव्हा ते टेस्ट बडना अटॅच होतात तेव्हा इम्पल्स जनरेट होतो आणि ब्रेनकडे सेंड केला जातो आणि आपण वेगवेगळ्या टेस्ट डिटेक्ट करू शकतो. एकटी टंग टेस्ट डिटेक्ट करू शकत नाही, ब्रेनची गरज आहे. आलं लक्षात? येस. सो इथं मेकॅनिझम कसं आहे, तुम्ही 5 सेन्स ऑर्गन स्टडी करणार आहात. आईज आणि इयर हे दोन्ही ऑर्गन तुम्हाला 12th मध्ये डिटेल आहेत. नोज आणि टंग हे दोन जे सेन्स ऑर्गन आहेत, या सेन्स ऑर्गनचं फंक्शन बऱ्यापैकी सिमिलर आहे दोघांमध्येही. नोजमध्ये जे रिसेप्टार्स असतात त्यांना सुद्धा एअरमध्ये असणारे जे केमिकल्स आहेत, वोलाटाईल केमिकल, ते केमिकल जेव्हा तिथं बाइंड होतील रिसेप्टारना त्याच वेळी त्या स्टिम्युलेट होतात, इम्पल्स तयार करतात. तसंच टंगवरती जे टेस्ट बड आहेत त्यांना जेव्हा केमिकल बाइंड होतील त्याच वेळी त्या काय होणार आहेत, स्टिम्युलेट होणार आहेत. येते लक्षात सगळ्यांच्या? ओके. सो ह्या टेस्ट बड एक सेन्सरी ऑर्गन आहे. आपल्या टंगवरती कोणकोणत्या प्रकारच्या टेस्ट डिटेक्ट होतात, जर ही टंग असेल कोणकोणत्या टेस्ट डिटेक्ट होतात, याच्यामध्ये जो टिपचा पोर्शन आहे, या टिपच्या पोर्शनमध्ये ज्या टेस्ट बड असतात त्या कोणती टेस्ट डिटेक्ट करू शकतात, तर स्वीट टेस्ट डिटेक्ट केली जाते. त्यानंतर हा कडेचा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये सार अँड साल्टी ह्या दोन्ही टेस्ट ज्या आहेत त्या मार्जिनला असणाऱ्या टेस्ट बड डिटेक्ट करू शकतात. आणि बॅकला असणार इथे असणाऱ्या ज्या टेस्ट बड असतात त्या बिटर. लक्षात ठेवायला सिम्पल आहे, टिप मध्ये टी आला आणि स्वीटमध्ये टी आलेला आहे. त्यानंतर हे साईड्स आहेत. ओके, साईडमध्ये सार आणि साल्टी SS आलं लक्षात. आणि हा जो आहे तो बॅक पोर्शन आहे, बॅकमध्ये कोणती टेस्ट डिटेक्ट केली जाते, बिटर ही टेस्ट डिटेक्ट केली जाते. समजलं? येस. सो दिस इज अबाउट दी टंग. आणि टेस्ट डिटेक्ट करणं हे आपण याचं मेन फंक्शन बघितलं. मग हे एकच फंक्शन आहे का टंगचं, टेस्ट डिटेक्ट करणं? याशिवाय अजून काय काम असतं? हां, टंग नाही असं इमॅजिन करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. काय होईल? नीट बोलता येणार नाही, बरोबर का? बोबडं बोलल्यासारखं होईल. म्हणजे टंगचा काय यूज असतो, स्पीचमध्ये. बोलण्यासाठी यूजफुल आहे. ओके, सो इट इज यूजफुल इन स्पीच. अजून आपण जेव्हा फूड मटेरियल क्रश करतो माउथमध्ये, जेव्हा आपण तोंडामध्ये एखादा घास ठेवू, या बाजूला ठेवला तर तो तिकडेच राहिला, असं होतं का? तुमचा इकडचा जर दात दुखत असेल तर तुम्ही काय करता, ते घास या बाजूला नेता. कसं नेणार तुम्ही? टंग जी आहे ती माउथमध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये फूड मटेरियल काय करते, मूव्ह करते किंवा फिरवते. येते लक्षात? सो या वेळी तिचा यूज स्पीचमध्ये आहे. सेकंड थिंग, फूड मटेरियल ओरल कॅव्हिटीमध्ये ती मूव्ह करू शकते. थर्ड, टेस्ट डिटेक्ट करण्यासाठी. आणि अजून एक आहे एंगल्फ करण्यासाठी. जेव्हा तुम्हाला घास गिळायचा आहे तेव्हा सुद्धा त्या टंगचा यूज असतो. आपण जी टंग आहे ते वरच्या ज्याला आपण टाळा म्हणू त्याच्या अगेन्स्ट पॅलेट म्हटलं जातं, तर त्याच्या अगेन्स्ट आपण टंग प्रेस करतो. जेव्हा प्रेस करतो नंतर तो घास किंवा जी काही गोष्ट आहे ती एंगल्फ केली जाते. समजला? ओके. सो यावेळी या टंगचे वेगवेगळे यूज आहेत, ते डिटेल दिलेले नाही आहेत. इथपर्यंत कळलं? सो 2 पॉईंट संपले. फर्स्ट माउथ आणि सेकंड ओरल कॅव्हिटी. आता ही ओरल कॅव्हिटी नेक्स्ट कोणत्या ऑर्गनमध्ये ओपन होतीये? फॅरिंग्स. ओके. सो आता जसं मी सांगितलं की ओरल कॅव्हिटीमध्ये टीथ हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आत्तापर्यंत बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला आहे. तसं फॅरिंग्स हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, याच्याही वरती याआधी क्वेश्चन विचारलेला आहे. मग फॅरिंग्समधल्या कोणत्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जातो बघा. ॲलिमेट्री कॅनलमधला थर्ड पार्ट आहे फॅरिंग्स. आता या फॅरिंग्समध्ये काय होते बघा, ओरल कॅव्हिटी लीड्स टू फॅरिंग्स. ही ओरल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्समध्ये ओपन होणार आहे. जर NCERT असेल तर सगळ्यांनी फॅरिंग्स हा रिजन बघा. ठीक आहे, फॅरिंग्स रिजन बघायचा आहे. हे माउथ आहे असं इमॅजिन करा, वाटत असेल किंवा नसेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो थ्रोट रिजन आहे तिथं काय दिलेला आहे, फॅरिंग्स दिलेला आहे.
तर त्या फॅरिंग्समध्ये 2 गोष्टी ओपन झालेत. नोजकडून येणारा जो ट्रॅक आहे तो ॲक्च्युली 3 झालेत, जे व्यवस्थित बघू शकतात किंवा ज्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे त्यांना नीट कळेल. 3 ऑर्गन तिथं ओपन होत आहेत. 2 तर मी सांगते बघा. त्यातली पहिली बकल कॅव्हिटी जी आहे की नाही, ही बकल कॅव्हिटी या फॅरिंग्समध्ये ओपन होती आणि नोजचा इथून पोर्शन दाखवलेलं साधारण रेडिश कलर दिला असेल, पिंकिश. तर ते 2 गोष्टी ओपन झाल्या म्हणजे तुमचं नोजसुद्धा तिथेच ओपन होणार आहे आणि ओरल कॅव्हिटीसुद्धा त्याच पॉईंटला ओपन होणार आहे. सो फॅरिंग्स इट इज ए मीटिंग पॉईंट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पायरेटरी सिस्टीम. सो हे इम्पॉर्टंट आहे. इट इज मीटिंग पॉईंट ऑफ डायजेस्टिव्ह अँड रेस्पायरेटरी सिस्टीम. अजून कोणी ओळखलं का कुठला ऑर्गन तिथं कनेक्ट आहे? डायग्रामवरून येते लक्षात अजून कुठलं ओपन होतंय? ठीक आहे, तेवढं क्लिअर नसेल लक्षात येत तर बघा, पाठीमागे जो इयर आहे, आपल्या इयरचे 3 पार्ट पडतात. एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर. त्यातला मिडल इयर जो आहे त्या मिडल इयरपासून एक ट्यूब अराईज होते जिला युस्टॅशियन ट्यूब असं म्हटलं जातं आणि ती युस्टॅशियन ट्यूबसुद्धा या फॅरिंग्समध्ये ओपन होते. आता ती का ओपन होते, तिचं काय रोल आहे ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सध्या एवढंच लक्षात घ्या, इथं रेस्पायरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम 2 सिस्टीम कुठे ओपन झालेल्या आहेत? या फॅरिंग्स रिजनमध्ये ओपन झालेल्या आहेत. सो इट इज मीटिंग पॉईंट ऑफ डायजेस्टिव्ह अँड रेस्पायरेटरी सिस्टीम. हे समजलं? ओके. आता याच्यामध्ये ग्लॉटिस हा वर्ड सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि दुसरा शब्द आहे इपिग्लॉटिस. सो ग्लॉटिस काय आहे बघा, ग्लॉटिस इज ओपनिंग ऑफ विंड पाईप इन फॅरिंग्स. ओके, हा जर फॅरिंग्स असेल, फॅरिंग्स रिजन असेल आणि ही वरून आलेली जर विंड पाईप असेल तर विंड पाईपचं जे ओपनिंग आहे, हे जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगलाच काय म्हणायचं? यात मुलं कन्फ्यूज होतात बघा. त्या ओपनिंगलाच काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज ग्लॉटिस. ओपनिंगलाच ग्लॉटिस म्हणायचं. आणि ह्या ग्लॉटिसला कार्टिलॅजिनस फ्लॅप असतात. कार्टिलेजचे बनलेले 2 फ्लॅप असतात. तर त्या फ्लॅपना काय म्हणायचं? इपिग्लॉटिस. सो नेक्स्ट इपिग्लॉटिस. कार्टिलॅजिनस फ्लॅप इन ग्लॉटिस. ग्लॉटिसवरती जे कार्टिलॅजिनस फ्लॅप आहेत त्यांना काय म्हटलं जातं? इपिग्लॉटिस असं म्हटलं जातं. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, डायग्राम देतानाच फेस एका बाजूला दिलेले आणि तुम्हाला थ्रोट दिसतोय बघा. सो या वेनी जर आपण बघू तर थ्रोटमध्ये पुढच्या बाजूला कुठली पाईप आहे? कुठली येणार? पुढे जी आहे ती कोणती पाईप येणार? इसोफेगस येणार की ट्रकिया येणार? ट्रकिया माहिती आहे ना? हां, रेस्पायरेटरी सिस्टीमची ट्यूब, विंड पाईप म्हणायचं तिला, बरोबर. पुढे कुठले असणार? विंड पाईप की इसोफेगस? येस, पुढे विंड पाईप असते आणि पाठीमागच्या बाजूला इसोफेगस असतो. हे लक्षात. बऱ्याचदा असं वाटतं की माउथमधून सुरुवातीला इथं कदाचित पुढे इसोफेगसच असेल, पण तसं नाही आहे. डायग्राम बघा, पुढचा जो पोर्शन अर्धाच दाखवला आहे त्यांनी, तर तेवढी जी आहे ती काय आहे? विंड पाईप आहे. पुढे रेस्पायरेटरी सिस्टीम कंटिन्यू केली. त्यानंतर पाठीमागची जी ट्यूब आहे तर ती जी ट्यूब आहे ती काय आहे? इसोफेगस, जी स्टमकमध्ये ओपन होते. सो आता लक्षात घ्या, थ्रोटमध्ये जर या अँगलनी बघितलं तर पुढच्या बाजूला काय असणार? ट्रकिया, विंड पाईप, आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला काय असणार आहे विंड पाईपच्या? हां, इसोफेगस असणार आहे. सो याच्यामध्ये म्हणजे थ्रोटला जर तुम्ही इकडून प्रेशर लावलं किंवा इथून जर कट झालं तर पहिल्यांदा काय कट होईल? विंड पाईप कट होणार आहे. जर विंड पाईप कट झाली तर गॅसेस लंग्सपर्यंत पोहोचणार नाहीत, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय होणार नाही. बरं, सगळ्यांना हे ग्लॉटिस इपिग्लॉटिस समजलं? हां, काय होऊ शकतं बघा, आपण जे फूड मटेरियल माउथमध्ये क्रश केलेले ओरल कॅव्हिटीमध्ये ते आता आपण एंगल्फ करणार. एंगल्फ केल्यानंतर कुठे येतील? फॅरिंग्समध्ये येतील. ह्या फॅरिंग्सपासूनच इकडे ट्रकिया तयार झालेला आहे आणि इकडे इसोफेगस तयार झाला आहे. बाय चान्स हे फूड मटेरियल जर ट्रकियामध्ये गेले तर ते कुठे जातील? आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये, लंग्समध्ये जातील आणि तो ट्रॅक सगळा बंद करून टाकतील. ऑक्सिजन सप्लाय होईल का? होणार नाही. सो आपल्या बॉडीने, नेचरने हे केअर घेतलेली आहे की हे जे एंगल्फ करतायत ते फूड मटेरियल रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये जाऊ नयेत, यासाठी
हा जो ट्रॅक आहे तो कार्टिलॅजिनस फ्लॅप इपिग्लॉटिसनी बंद करून टाकला जातो. जर हा ट्रॅक बंद झाला, हा वरचा नोज पासून आलेला हा ट्रॅक आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, सो रेस्पायरेटरी सिस्टीमचा जो ट्रॅक आहे तो काय केला, एक्झॅक्टली एंगल्फिंगच्या वेळी इपिग्लॉटिसने तो ट्रॅक काय केला, बंद केला. बरोबर, येस. बंद केल्यामुळे फूड मटेरियलला एकच वे आहे, कोणता, इसोफेगस. ते इसोफेगसमध्येच जाणार आहे. सो या पॉईंटवरती क्वेश्चन कसा विचारला जातो नीटला, म्हणजे आत्तापर्यंत जो विचारलेला आहे तो कसा आहे बघा. 2 फ्रेंड्स आहेत, ते डिनर घेत आहेत आणि डिनर घेताना अचानक एका फ्रेंडला जोरात कफिंग झालं. तर हे जे कफिंग आहे हे कुठल्या ऑर्गननी प्रॉपर फंक्शनिंग न केल्यामुळे झालं, असा क्वेश्चन आहे. आणि कुठल्या ऑर्गननी प्रॉपर, आपल्याला ठसका कधी लागतो, तुम्ही गडबडीत पाणी पिताय किंवा खाताय तेव्हा असं जोरात आपण ठसका लागतो, ठसकाच म्हणतो आपण त्याला. तर ते कशामुळे लागतो, इपिग्लॉटिस बंद होण्याआधीच जर तो वॉटर असेल किंवा इतर गोष्टी एंगल्फ केल्या गेल्या तर त्या कुठे जातील, रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये. पहिली काळजी काय घेतली, इपिग्लॉटिस तो ट्रॅक बंद करतो, जाऊनच देत नाही. पण तुमची गडबड झाली आणि बाय चान्स जर इपिग्लॉटिस बंद होण्याआधीच एंगल्फ केलं गेलं आणि फूड मटेरियल या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये गेलं तर काय होतं, जोरात ठसका लागतो आणि ते पुन्हा रिटर्न माउथमधून बाहेर टाकलं जातं. येते लक्षात, येस. सो इपिग्लॉटिस समजलं. यात तुम्ही काय काय लक्षात ठेवणार, ओरल कॅव्हिटी लीड्स टू फॅरिंग्स. ओके, फॅरिंग्स इज अ मीटिंग पॉइंट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पायरेटरी सिस्टीम. व्हॉट इज ग्लॉटिस, ग्लॉटिस इज द ओपनिंग ऑफ विंड पाईप इन द फॅरिंग्स. फॅरिंग्स या रिजनमध्ये विंड पाईपचं जे ओपनिंग आहे त्या ओपनिंगला काय म्हणायचं, ग्लॉटिस. आणि ग्लॉटिस कशाने गार्ड केलेला आहे, इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिसने गार्ड केलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो इपिग्लॉटिस आहे तो ट्रॅक बंद कधी करतो, एंगल्फिंगच्या वेळी, सॉल्विंगच्या वेळी. एरवी बंद करून ठेवेल का, तुम्ही जेवताय आणि इपिग्लॉटिसने तो ट्रॅक बंद करून ठेवलाय, काय होईल, हां तुम्ही श्वासच नाही ना, जेवता जेवता मग आपलं जीव जाईल. बरोबर आहे का, जर गॅसच नाही गेला आतपर्यंत लंग्सपर्यंत तर हे होईल. म्हणजे एरवी तुम्ही जेव्हा खाताय चावताय तेव्हा तुमचं रेस्पिरेशन ब्रिदिंग चालू असतं, बरोबर का. एक्झॅक्टली फक्त एंगल्फिंगच्या वेळी तो ट्रॅक बंद होतो, एंगल्फ केला की पुन्हा तो ओपन होतो. समजलं, येस. सो दिस इज अबाउट दी फॅरिंग. समजलं का. ओके, आपला टाईम संपलेला आहे. ह्याचे राहिलेले काही पॉईंट असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.